नुकतंच मी एक हिंदी कवितेचं पुस्तक लिहिलंय, तुकडे में इश्क किया मैंने. काही लोकांनी मनापासून कौतुक केलं, काही नेगेटिव्ह कमेंट्स पण आल्या. एक जण बोलला, आमच्या लायब्ररीत 5,000 पुस्तकं आहेत, मग तुझं पुस्तक घेऊ का मी. मला ऐकून ते जरा वाईट वाटलं. अरे, लायब्ररीच्या नावाखाली लाखो रुपयाचं अनुदान घशात घालता, इथं माझं पुस्तकाचं प्रोडक्शन कॉस्ट निघेल का नाही याची गॅरंटी नाही. काही लोक विचारतात, किती पैसे लागले, किती प्रती छापल्या, किती विकल्या. अरे, असले प्रश्न विचारू नका प्लीज. खरंच खूप अनकम्फर्टेबल फील होतं, कारण यामागे उत्सुकता कमी आणि मोजमाप जास्त वाटतं. इफ यू डोंट नो हाऊ टू प्रेज, किमान जखमा तरी करू नका. या संपूर्ण प्रवासात अनेक अनोळखी लोकांनी पुढे येऊन मला विचारलं, पुस्तक कसं मिळेल, वाचायला आवडेल मला वगैरे वगैरे. आणि काही जण जे 5-10 वर्षापासून माझ्यासोबत आहेत तेच मला टोमणे मारून हसले, माझ्या पुस्तकाला हसले. कधी कधी वाटतं हे सगळं सोडून द्यावं, लिहिणं, बनवणं, दाखवणं, पण नाही. कारण हे फक्त माझं पुस्तक नाही, हे माझं स्वप्न आहे, हा माझा प्रवास आहे, हा माझा आवाज आहे. आणि हो, ज्यांनी पुस्तक घेतलं, वाचलं, चांगले रिव्ह्यूज दिले, मेसेज केले, कॉल करून सांगितलं खूप छान वाटलं, तुमचे मनापासून आभार. एक कळालं की स्ट्रेंजर्स क्लॅप फॉर युअर विक्ट्री अँड समटाईम्स द क्लोजेस्ट वन्स डोंट. शेवटी इतकंच म्हणेन, तुकडे में इश्क किया मैंने ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. लिंक हवी असेल तर मला DM करा. धन्यवाद ऐकल्याबद्दलही आणि समजून घेतल्याबद्दल.